हरिओम. लाओत्सेचा ताओबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. द्वैत अद्वैत पूरक. द्वैत आणि अद्वैत मूलतः एकरूप असल्यामुळे प्रत्यक्ष जीवनात ती एकमेकांना पूरक आहेत. यास्तव लाओत्से सांगतो की हलकेपणाचे मूळ वजनदारपणात असते. नदी अव्याहत वाहत आहे, तिचा प्रवाह सतत वाहत असतो, कारण तिच्या खाली एक भक्कम घट्ट स्थिर तळ आहे. त्या तळाच्या आधारावर नदी अव्याहत वाहत असते. भक्कम घट्ट स्थिर तळ नसेल तर नदी वाहू शकणार नाही. उंच पर्वत सखोल अशा दरीच्या आधारावर उभा असतो. दरी नसेल तर पर्वतही नसेल, सर्वच सपाट असेल. वृक्ष यात्रा करत आकाशाला गवसणी घालत वाढत वाढत उंच वर वर जातो, कारण त्याची मुळे जमिनीत सखोल घट्ट स्थिर असतात. वृक्षाला त्या मुळांचा आधार असतो. पृथ्वीसह सूर्यमंडल सतत स्वतःसह सूर्यासभोवती फेरे घेत आहे, कारण त्यांना स्थिर अशा सूर्याचा आधार आहे. गाडीच्या चाकाचा आरा स्थिर आहे, म्हणून चाक फिरत असते, गाडी गती घेते. लाओत्से पुढे सांगतो की शांतपण हा उतावीळपणाचा नियंत्रक आहे. येथे शांत याचा अर्थ प्रशांत असा घ्यायचा आहे. आपण आपल्यातील उतावीळपणा घालवायचा प्रयत्न केला तर ते शक्य होणार नाही, परंतु जर आपण प्रशांत झालो तर उतावीळपणा आपोआप थांबेल. प्रशांत ही शांत आणि अशांत याच्या पलीकडील स्थिती आहे. तेथे शांत आणि अशांत याच्या विरुद्ध जे जे असते ते लोप पावते. आपण कितीही संन्यासी योगी व्हायचा प्रयत्न केला तरीही ते शक्य होत नाही. आपल्यातील संसार उफाळून येतो, कारण मन तसेच राहते. परंतु जर आपण संन्यासी योगी यांच्या सहवासात वास्तव्य केले तर आपण संन्यासी योगी होतो, कारण तेथे त्यांचे निरीक्षण करून आपले मन बदलते. हा मूलगामी बदल असतो. आपल्यातील संसार देहधर्मापुरताच उरतो. आपल्याला बुजुर्ग नेहमी सांगतात की जास्त हसू नका, नाहीतर रडण्याची वेळ येईल. झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवावी. जे काही उपभोग घ्यायचे असतील ते 4 भिंतींच्या आत घ्यावेत. त्याचे प्रदर्शन मांडू नये, कारण अतिवैभव श्रीमंती दारिद्र्याला गरिबाला आकर्षित करते. अति तेथे माती हे तत्व सतत लक्षात असू द्यावे. यात पाहणाऱ्याची नजर लागते असे जरी सांगितले जात असले तरी त्यामागे आध्यात्मिक कारण आहे. कोणतीही गोष्ट अति झाली की त्याचा परिणाम अजीर्ण होण्यात होतो. जसे शारीरिक अजीर्ण असते तसे मानसिक अजीर्णही असते. इमारतीचे बांधकाम सुरू असते. कामगार महिला सिमेंटची घमेली वाहत असतात आणि त्यांची मुले एखाद्या मोडक्या तुटक्या किरकोळ खेळण्याशी मोठ्या मजेत सिमेंट वाळू खडीमध्ये खेळत लोळत हसत बागडत असतात. त्या इमारतीच्या शेजारील श्रीमंत घरातील लहान मुलाला हे पाहून त्यांचा हेवा वाटतो आणि तो मनात म्हणतो की मला हे असे केव्हा मिळेल, कारण तो त्याच्या वैभवाने वैतागलेला, उबलेला, कोंदटलेला असतो. द्वंद्वाच्या अतीत त्यांच्या मध्यभागी शून्यात कैवल्य आहे. योग्याचे सहजाचरण. लाओत्से पुढे सांगतो की म्हणून योगी दिवसभर यात्रा करतो तरीही तो त्याचा मूलभूत जीवनस्रोत सोडत नाही. तो मान सन्मानाच्या किंवा गौरवाच्या अत्युच्च पदीही अविचलित राहून सहजाचरण करतो. मोठी विलक्षण गोष्ट घडते. योगी दिवसभर यात्रा करतो आणि तरीही तो जराही यात्रा करत नाही, कारण योगी चाकाच्या मध्यभागी असलेल्या कीलप्रमाणे देहाच्या मध्यभागी अंतःकरणात अविचल स्थिर असतो. देहाची यात्रा होते, त्याच्या आत असलेला अंतरात्मा योगी स्थित असतो. साधक संसार समाज यापासून अरण्यात मठात एकांतात पळून जातो. त्याला वाटते की तेथे योग साध्य होईल, परंतु तेथे चित्त प्रशांत होत नाही. याचे कारण महाविलक्षण आहे की त्याने स्थिरतेसाठी अस्थिर असलेला समाज संसार कलकलाट सोडलेला असतो. त्याने अध्यात्मासाठी भौतिकाचा त्याग केलेला असतो. अस्थिरतेच्या आधाराशिवाय तो स्थिरता प्रस्थापित करायचा प्रयत्न करत असतो. त्याचे चित्त प्रशांत होणे अशक्य असते.
साधक समाजात संसारात कलकलाटात राहूनच प्रशांत होऊ शकतो. जो दिवसभर थकलेला असतो तोच रात्री अंथरुणाला पाठ टेकताच प्रगाढ झोपू शकतो. कारण कष्टांना उबलेला देह संधी मिळताच चटकन शांत होतो. दिवसभर संसाराची कटकट सोसलेला ध्यानाला बसला की एकचित्त होतो, प्रशांत होतो. श्रीमंत देवळात गेला की कपड्यांची इस्त्री बिघडणार नाही ना याची काळजी घेत वैभवासाठी देवाला प्रार्थना करतो. गुरुजींना सांगून एकादशणी करतो. वैभव मिळाले नाही तरी तो देऊळ बदलतो. परंतु जेव्हा एखादा गरीब त्याच देवळात जातो तेव्हा तो पूर्ण भावभक्तीने देवाला नमस्कार करतो. देवाच्या चरणी लोळण घेतो. मुखाने केवळ देवाचे नाम घेतो. कसलीही मागणी करत नाही. गुरुजींना काहीही करायला सांगत नाही. पदोपदी त्याच देवळात येत राहतो. कारण त्याला हवा असतो फक्त देव. योगी जीवनाचा मूलभूत जीवनस्रोत सोडत नाही. तो त्याच्या जागी निश्चल असतो. त्याला मानसन्मान मिळाला, त्याचा गौरव झाला तरीही तो त्यामुळे हुरळून जात नाही. तो अविचल असतो. कारण त्याला पक्के माहीत असते की मानसन्मान हा परिघावर असून तो अपमानाच्या केंद्रबिंदूत गुंतलेला आहे. केव्हा केंद्रबिंदू परिघावर येईल आणि केव्हा परिघ केंद्रावर जाईल त्याचा काही भरवसा नसतो. योग्याला मानसन्मान गौरव मिळाला की तो त्या क्षणापुरताच त्याचा स्वीकार करतो आणि हे सर्व तो समारंभातच विसरून ठेवून येतो. योगी आपल्या स्थिरतेत यात्रा करतो आणि आपल्या यात्रेत स्थिर असतो. तो स्थिर असतो तेव्हा त्याचा देह स्थिर असतो आणि तो स्वतः विश्वाची यात्रा करत योगेश्वराच्या चरणी दाखल होतो. तो जेव्हा यात्रा करत असतो तेव्हा तो स्वतःत स्थिर असतो आणि त्याचा देह यात्रा करत असतो. हरि ओम.